या गावातच आहे बरं का ते. यांना विचारू थांबा बरं, इथंच सांगितलंय. हो मॅडम. मॅडम बबन दुतोंडे इथंच राहतात का? हो इथंच राहता. काय बरं? ते तुम्हीच आहे का? हो. तुमचे मिस्टर आहे का ते? हो. पुढे गेले. मग ते ट्रॅक्टर वरचं लोन कोण फेडेल? काय झालं? लोन घेतलेलं आहे तुम्ही, हे बघा एवढा हप्ता तुमचा 20,000चा हप्ता होता. हा. हे तुमचे जवळपास 4 हप्ते थकलेले आणि 5वा हप्ता हा पण गेलेला आहे. 5 हप्ते तुमचे थकलेले. एवढे थकले तर चालत नाही, गाडी ओढावं लागेल आमची. आम्हाला तुमची गाडी नाही, जे ट्रॅक्टर आहे ना ते ओढावं लागेल. हा बरं चला त्यांच्याकडे जाऊया आपण. चला बरं. चला. बबन तू दोंडे तुम्ही आहे का? हा बोला ना. काय ते सांगा सर. तुम्ही स्कीम आहे का? 5 हप्ते भरले नाही ट्रॅक्टरचे. हे बघा तुम्ही ट्रॅक्टर चालवतात, हे हप्ते का कोण भरणार आहे? कधी भरणार तुम्ही? हे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात, ते तुम्हाला माहिती नाही का? तुम्हाला पैसे दिलेले काय केले तुम्ही? 4 हप्ते भरले ना मी. कोणते भरले? फक्त सुरुवातीचे 4 हप्ते भरलेले त्यांनी. मागचे जे 4 हप्ते आहेत आता रनिंगचे, एकही हप्ता त्यातला भरलेला नाही त्यांनी. जवळपास 5 हप्ते बँक थकले. खोटं बोलत नाही हो तुम्ही. असं का करता बरं? पण मी कुठे बोललो बँक खोटं बोलती? 5 हप्ते थकले ना फक्त. 5 हप्ते थकले. मग ही गाडी आम्हाला राईट्स असतात की आम्ही ही गाडी ओढून नेऊ शकतो. नाही, तर गाडी खाली उतरा तुम्ही. नाही हो. नाही 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 5 फक्त 5 फक्त 5 आहे. फक्त 5 आहे म्हणजे 20,000चा हप्ता आहे. भरून देते. काय नाही तर आम्ही ट्रॅक्टर ओढून नेऊ. तुम्ही असं का हो. केलं बरं? ट्रॅक्टर ओढून ओढून नेऊ. घेऊन जातील ते आता. तेव्हा चावी काढून थांबा. तुमचा अधिकार नाही. अधिकार आमच्या. हा तुमच्याच गावातल्या माणसाचा आम्ही सहाय्यता घेतोय. हा तुमच्याच गावातला माणूस आहे. माहिती आहे की तुम्ही. तुम्ही झटापटी करू नका दादा. तुम्ही बाजूला सरका. मी बोलते ना त्यांना. बोलू दे त्यांचं तुम्हाला काय. पैसे दिलेले होते, तुम्ही काय केले बरं? तुम्ही भरायचे होते ना हो. आता ट्रॅक्टरचं काम निघलं तुला माहिती ना. डायरेक्ट ट्रॅक्टर ओढून घेऊन झाले. किती बेकार वाटेल वाड्यावाल्यांना तिथं घरच्यांना पण. आता ट्रॅक्टरचं मध्ये काम निघलं मग त्याला परत मध्ये 2 नागर आणला. अहो पण तुम्ही हप्ता भरायचा होता ना. मॅडम एक काम करा, तुमच्याकडे आता पैसे असेल तर लगेच भरा. आम्ही ट्रॅक्टर ओढून नेणार नाही. लगेच तुम्ही फॉर्मॅलिटी नाही, कम्प्लीट मॅडम. केल्या तर होणार नाही त्या आता गोष्टी. ऐकून घ्या मॅडम. हम्म. आता भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. खरं सांगते मी तुम्हाला. भरण्यासाठी पैसे नाही तर मग आमचे पण रेग्युलेशन्स असतात. आम्हाला वरतून सांगण्यात येतं की पैसे नाही भरले तर ट्रॅक्टर ओढून न्यावं लागेल. तर तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता. आमचं हे म्हणे की एवढे आम्ही पैसे आलोच भरायचे आणि लगेच ट्रॅक्टर तुमच्या हातात येईल. नाहीतर मग ते ट्रॅक्टर घेऊन घेऊन जा. जातील. उकडे वरत टाकी नाका उडी. मग तुला तर कळत नाही काय पण. मला त्यांच्या समोर मला बोलती ओरडू ओरडू. आखलीचा तर भागच नाही तुला. काय म्हणणं तुमचं बोला. नीट उभं राहील. हा काय बोल. मॅडम कडे कशाला चालले? कुठे? तुम्हाला वाचता येतं का मिस्टर बबन? वाचता येतं तुम्हाला? हे वाचा. हे तुम्ही साईन केलेली होती. इथे अग्रीमेंट झालेलं होतं. तुम्ही जर हप्ते नाही भरले तर तुमचं ट्रॅक्टर ओढून नेले जाईल. त्यावेळेस तुम्ही तर साईन केलेली. मग आता तुम्ही का बरं नाही म्हणता ते? आता मी सांगा काय ना. म्हणतोय फक्त 5च थकले तर. 5 थकले मग हे भरणार कोण? आमच्याकडे राईट्स नसतात. आम्ही ओढून नेतो. हा. किती? 3 हप्ते. तुम्हाला मागच्या वेळेस नोटीस पाठवली. हे बघा इथं ह्या 2 तारखेला नोटीस गेलेली. परत ह्या महिन्याच्या 2 तारखेला परत एक नोटीस आली. तर तुम्ही जर असंच लाईटली घेत असेल तर आम्हाला ट्रॅक्टरची फॉर्मॅलिटीज असतात. आम्हाला ओढून नेणं करावंच लागेल. आणि जर तुम्ही असंच वागणार असेल तर आमच्याकडून होणार नाही. तुम्हालाच माहिती ना आता नोटीस केव्हा आली केव्हा तू घरात राहते घराच्या बाहेर तुला माहित नाही का? मी माझ्या दमदाटी नाही द्यायची. जनतामध्ये मी माझ्या काम करतो माझी. सारखं येणं करून टाकलंय तुम्ही मला. काय एवढं करून टाकलंय? ओ सर तुमचं एक टाइमचं नाही सर. काय पत्ता नाही काय नाही. हो तुमचं हा? भांडण थांबवा. हा पण कळत का तुला? हा आमचा हप्ता भरा तो. हप्ता भरा तो. काय हप्ता बरा? हप्ता भरा. हे कोण आहे मध्ये मध्ये काय आणलंय? त्याचा माणूस आहे. काय त्याच्या काय गावात आणलंय? आहे तुमच्या, त्याच्यामुळेच हेल्प साठी आणलेले आहे मी. तुम्ही ही जेव्हा गाडी घेतली होती ना त्यावेळेस मी हप्ते थकवलेले आहे तुम्ही. पण ही गाडी आता मी झाली ना आता. आता नील झाली मग याचे कोण पैसे का? माझा बाप भरेल का? पण ही स्वतः ना आता ही गाडी नील केली मला हे तर आम्ही ट्रॅक्टर नील करणारच आहेत ना राव. एवढं ही स्वतः तुम्ही. नाही नाही ही पैसे एवढं आले 5 आमच्याकडे हप्ते. आम्ही तुम्हाला नीट लँग्वेज मध्ये सांगतोय तर तुम्ही समजून घ्या आणि त्या ट्रॅक्टरचे पैसे भरा. नाही तर एक काम करा, बसा त्या ट्रॅक्टरवर. मी काय म्हणतो ट्रॅक्टर तुमचा काय संबंध आहे बसायचा? काय संबंध आहे माझी? आमच्याकडे चावी तुम्ही आहे की आमच्याकडे असं तुम्हाला तर माहित आहे. आमच्याकडे राहतात. हो मॅडम थोडं समजून घ्या मॅडम.
आमची परिस्थिती हातावरची मॅडम. आम्ही पहिल्या गाडीचे हप्ते क्लिअर केले का नाही, तुम्ही का समजून घेत नाहीये? बरं मी काय म्हणतो मॅडम, ऐका ना, तुम्हाला पगार किती? तुम्ही आमच्या पगाराचं का काढता ते? मग तुम्ही हप्ते भरा, आम्ही तुम्हाला नंतर देतो. म्हणजे आम्ही सर सांगा याला, हे आपल्याला भरायला लावतात तुम्ही ते. असं ये ना करू. तुम्ही अर्धे भरा ना, या अर्धे भरते ना. आम्ही काय तुमच्या आम्ही घरचं घेऊन कमी खाल्लंय नाही, का? आम्ही नौकर माणसं आहे. मग आता तुमचा ट्रॅक्टर आम्ही लगेच लावून देऊ बँके पुढे नेऊ. तुम्ही अर्धे भरा ना. मग काय गरज नाही आम्हाला भरायची. आम्ही काय घरून भरू आणि आमचे कर्ज पाणी करू? तुम्हाला आम्ही देतो नंतर मिरचीच खायला. आम्हाला काय माहिती तुम्ही देणार का नाही? पहिली गोष्ट आमच्या रुल्स मध्ये नसतं तुम्ही ते. करा, सगळं तुम्ही करा. हा. आम्ही सावली. हा. खरंच देतो म्हणे. नाही नाही ते मिरच्याचं कळत तुम्ही दावरा ते. काहीतरी असं बोला त्यांना. आता काय बोलावं यांना? ही गाडी घेतली, ही गाडी हप्ते भरायला तुम्ही 15 वर्ष लावली. 15 वर्ष काय काही विला पार बोलू नका. 15 वर्ष पुढे होते काहीतरी. मागचं रेकॉर्ड आहे, मागच्या रेकॉर्ड हो, मागच्या वेळेस बी तुम्ही हेच केलं होतं. आता तर ट्रॅक्टर आम्हाला ओढून यावंच लागेल. असं याचं तोंड बंद करा जरा. काय आहे? हे 100 रुपये घ्या, नंतर देतो तुम्हाला. आम्ही काय भिकारी आहे का? भिकारी आहे 100 रुपये घ्यायला? आजूबाजूचे लोकं बघा, अहो मॅडम. बँकेचे लोक आहे आम्ही. ओ मॅडम, तुम्हाला काही ठीक आहे ना? इज्जत असते ना तर तुम्ही असं नसतं हो, केलं. मॅडम. मी तुम्हाला 200 रुपये देतो. 100 तुम्हाला इज्जत नावाचे प्रकारच हल्ला नाही. करू नका मॅडम, इथं आजूबाजूचे लोक बघायचे ते. हा आम्हाला त्यांच्याशी घेणं नसतं. आमच्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करा आणि ती गाडी घेऊन जा. आम्हाला इथे यायची 2,000 रुपये दोघायला भरताय इथे येण्याचा. आणि तुम्ही म्हणते 100 घ्यान ये. बँक कामाला कमी करते का? मग बँक तुम्हाला पैसे देईन 2000 रुपये. आमच्या काय करताय? तुमच्याकडून नाही का आम्हाला ते कामगिरी काही करायची. दारापर्यंत लोक आले. तुम्ही काय करता? नाही 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 जाणार. नाही, नाही. नको देऊ. अजिबात नाही, अजिबात नाही. थांबा, थांबा. अजिबात नको, अजिबात नको, अजिबात नको. नाही, नाही जाणार ते, जाणार आहे, उठा. नको बंद करा. नको नको नको. जाणार नाही. अहो ट्रॅक्टर नाही जाणार कुठं. सर बंद करा 1 सेकंड. सर नाही आता उठायचंच नाही, आपण इथूनच बसून राहायचं. जेवणच गेला होतो ना. सर मला असं वाटतंय की हे लोक आहे ना डायरेक्ट ट्रॅक्टरच्या, आता तुम्ही चालू केलं तरी घाबरायलाच रेडी नाहीये. यांचा जीव गेला तर आपण काय करायचं? नाही, त्यांना बाजूला ओढून घ्या. मी ओढते, मी ट्राय करते, तुम्ही चालू नका करू आता. मी बघते, तुम्ही चालू नका करू. चालू नाही केलं. 1 सेकंद, तुम्ही सरका बरं साईडला. नाही, नाही, मला नाही. कळेल ना. नाही आम्ही नाही सरकार. मॅडम तुम्ही आहे ना, अहो तुम्ही पैसे तर भरायचे नाही तर तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जाऊ. तुमची म्हणे की आमची इज्जत आहे इथं आणि पैसे भरायचं काम नाही. मग आम्ही काय करायला पाहिजे? घेऊन नाही जाणार ते ट्रॅक्टर, उठा. नाही नाही त्या माणसाला उठवा आता. मॅडम तुम्ही खूप नाही का अति तुम्ही करताय पण मॅडम. नंगटपणा केला बरं का. तुम्ही तर तुमच्या नवऱ्यासोबत बसल्या. मॅडम तुम्ही नंगटपणा इथे येऊन करताय. हप्ता माग पुढा होत असतो. अहो 5 हप्ते एवढे मागं पुढे नाही होत. आमच्याकडे रेस्ट्रिक्शन आहे आणि आमच्याकडे रूल्स तुम्ही असं आहे. बळजबरी नाही करू शकता. डायरेक्ट दारातून गाडी ओढून घेऊन चालले मॅडम तुम्ही. असं नाही चालणार ना. त्या माणसाला उठवा पहिली. चला. तुमच्या जीवाला काय चालत नाही. ट्रॅक्टर मध्ये जीव आहे आमचा. ट्रॅक्टर मध्ये आमचा जीव आहे. तुम्ही आम्हाला काय जेलमध्ये घालायचंय का? हा तुम्ही गेला पाहिजे जेलमध्ये. मग आमचे हप्ते तरी बंद होतील. मग तुम्ही जेलमध्ये गेला कोणी मागणार नाही. उठा. हा हो म्हणजे आम्ही तुमचे पैसे भरायचे हा. नाही तर मग आम्ही जेलमध्ये जायचं. हा दोन्ही पैकी एक करा. जेलमध्ये जायचं एक पैसे भरायचे सांगा. असले गिरायक आहे ना, असले जे कर्ज दाखवतात ना, की कर्ज दाखवतात नाही, घर दाखव, हे दाखव, असले लोकांना रेडीच व्हायचं नाही. आपल्या अंगावर येते या गोष्टी. आता यांच्या कर्जाच्या प्रोसेस वेळ आपण दोघं होतो. आपण पास केलं यांचं लोन. आता हे आपल्याच अंगाशी आलेले. मग तुमच्या अंगाशी येणार ते. तुम्हीच भरा ते. एवढं बडबड करू नका मॅडम. मागं पुढे आम्ही तुम्हाला देऊन टाकू. तुम्हाला प्लीज हात जोडून विनंती आहे माझ्या. तुम्हाला थोडी जरी त्यांच्याकडून चुकी झाली ना, मी तुम्हाला हात जोडते. आले ना पैसे, तुम्ही स्वतः येईल बँकेत पैसे भरण्यासाठी. तुम्ही एवढा अत्याचार करू नका माझ्या नवऱ्यावर आणि आमच्या. अत्याचार नाही हो. तुम्ही आमच्यावर हे करू राहिले त्रास होतो आम्हाला. मग तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन चालले. खूप त्रास देताय तुम्ही. ट्रॅक्टर घेऊन आता जाऊ तुम्ही- नाही काय करू आम्ही? एक काम करू सर, हे जे आहेत ना, चहा पाणी. काला चहा पाणी आहे भाऊ. चहा पाणी नको काहीच नको. हो मॅडम आता असं करा, याला जाऊ द्या. आता आपण मला असं वाटतंय ना, हा आहे ना डायरेक्ट सुसाईडच्या ह्याच्यात आहे. हा पण मी- नाही याचे इथं आहे ना दुसरा अधिकारी नेमून देऊ आपण. ही केस आहे ना, आता ही जी केस आहे ना, ही भालेराव सरांकडे देऊन टाकू. बस 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 त्याच्याकडे आहे, देऊ. आणि चला लगेच आता लोन भरायचे ऐपत नसेल तर घेत नका जाऊ. आमच्या अंगाशी येतं ते. हो मॅडम अरे पण नका बोलू. जा. हो. तुम्हाला पण- मॅडम, म्हणजे तुम्ही येणं काय समजू. जा रे भटक भावानी.
हा कुठली आली 150 आणि हा वाड्यामध्ये येऊन शाया. कचका करून गेली मग दाखल असं तिला मी हो आता मी हे समोर हा मत 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 करत होती केव्हा मग? तेव्हा आता तुम्ही डायरेक्ट ट्रॅक्टर खाली झोपून गेले मग तिला बटक भवानीने बोलायचं ना चांगलं तुम्ही मग काय करू मी आता चाबरी होती ती किती चाबरापणा करत होती ती मग तुम्ही डायरेक्ट ट्रॅक्टर खाली झोपून घेतलं मला वाटलं का मरतो काय माहिती माझा मी काय म्हणून आपलं ट्रॅक्टर जिवंत करायचं आपल्याला बाई तुम्ही केव्हा सुधारणार हो लोक येतात डायरेक्ट ट्रॅक्टर ओढून घेऊन जायची धमकी देतात तुम्हाला पैसे एवढे मिळून पण तुम्ही हप्ते भरती नाही अरे हप्ते भरले तुला माहित नाही का तू काय कर लय बचपच नको करू. काय काय करते झिंजा घरी ना ओपली तुला झिंजा झक मारायला मजा. वाचा तुला तुला मग तुला 17 वर सांगतोय मी मुद्दाम केलं का ते हप्ते नाही भरले का तुला माहिती आहे नागर घेतला आपण पैसे काय करता तुम्ही नागर घेतला ना बाई 1 लाखाचा ए बाबा आवाज कमी ना जरा ऐकायला येतं मला पैसे काय करता तुम्ही आता तर डोक्यातच घालून दगड आता तुला सांगितलं ना कुठल्या कुठं आली होती चौना पात्तीला आली गेली तर बडबड बडबड करून अरे बाई मी 1 लाखाचा नांगर घेतला रोटरला पैसे दिले हा. आणि हप्ता मी 6 हप्ते थकले होते 1 हप्ता भरला 5 हप्ते फक्त बाकी आहेत. हे तुला सांगितलं तर तुला कळत नाही का डोक्यात तू एका डोक्यात बटाटे भरले का हा हो, तुम्हीच ते बटाटे भरले ना काय करावं आता तू निघ बरं इथून पहिली माझ्या समोरून हो, पहिली जा. हा जा वरून. त्या तिकडे माझ्या साहित्य हा हा घे ह्याची गाय बनीवाला फोकणी हे हिला डोक्याला ताण इथं ट्रॅक्टर गेला असता आज ओढून ते दिलं सोडून ही बाई माझ्याच रुबाब करती मी तरी काय करावं लाखाचा नांगर घेतला रोटरला पैसे दिले 1 हप्ता भरला इथं काय झाड लावलं होय पैशाचं हल्ल की दिले हा हे डोक्याला ताण बाबा वाचलं बाबा ट्रॅक्टर मग जीव आहे बाबा ट्रॅक्टर मध्ये तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ बघायला कधी विसरू नका.